रामराम मंडळी. तर बऱ्याच दिवसांनी मी रामराम मंडळी म्हणते. कारण असं होतं की माझे व्हिडिओ येत नव्हते. व्हिडिओ न येण्याचं कारण असं होतं की सण होता, त्याच्यामुळं घरातली कामं होती आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर 2-3 दिवस झालं शेतातली कामं चालू होती, म्हणजे रताळ काढायला चालू होते. त्याच्यामुळं तिथं 2-3 दिवस गेले आमचे आणि घरचं बघायचं आणि शेतातही मला जायला लागत होतं. त्याच्यामुळं व्हिडिओ काढून एडिटिंग करायला मला जमत नव्हतं. त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हते. व्हिडिओ मी टाकत होते, शॉर्ट व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ आणि म्हणजे गाण्याचे व्हिडिओ टाकत होते मी दिवसातून 1-2. फक्त जे मी रोज डेली व्लॉगचे व्हिडिओ टाकत होते ते फक्त व्हिडिओ येत नव्हते. तर आज थोडा वेळ होता म्हणून म्हटलं की आज एक व्हिडिओ टाकूया, त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ टाकते. तर कसं आहे की घरातलं बघून म्हणजे शेतात हे मला जायला लागतं, तर तिकडेही दोन्हीकडे लक्ष देऊन मी यूट्यूबचं चॅनल चालवते आणि आता 1-2 महिना झालं मी यूट्यूबचं चॅनल खोललेलं आहे. तर म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होते. तर शॉर्ट व्हिडिओ टाकता यायला म्हणजे त्यात मी 1-2 गाण्याचं व्हिडिओ असं टाकलं होतं. तर त्यातलं 2 व्हिडिओ व्हायरलमध्ये असं गेले होते. तर मला सबस्क्रायबर माझे वाढले होते आणि व्ह्यू तर भरपूर वाढल्या होत्या. तर झालं असं की कामाच्या ह्याच्यातनं मला व्हिडिओ नंतर टाकायला 2-3 दिवस जमला नाही, त्याच्यामुळं व्ह्यू माझे कमी झालेत. तर वाईट तर वाटते, पण बघूया आता, कारण अजून 1 वर्ष आहे माझ्याकडं. 1 वर्षात बघूया आता कसं कसं काय होते. तर आज कामं थोडे आवरलेले आहेत म्हणून म्हटलं थोडा वेळ बघूया आता. आणि हा शेतात मी थोडासा केलेला व्हिडिओ होता, कारण जास्त वेळ मला व्हिडिओ करायला भेटला नाही. कारण कसं आहे की सगळे काम करत असताना आपण व्हिडिओ करत थांबणं ते काही बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळं मी जास्त व्हिडिओ केला नाही. आणि इथं रताळं म्हणजे वेल कापायला चालू होतं आमचं. आणि माझी दोन्ही मुलं आली होती. ती कधी येत नाहीत शेतात, पण पहिल्यांदाच आली होती. ऊन पण भरपूर लागत होतं आणि इथं हे असं कापायला चालू होतं. हे आधी कापायचं असते, कापून झाल्यानंतर ट्रॅक्टरनं नांगरायचं आणि मग त्यातली रताळं वेचायची असतात. तर आधी आम्हाचं काम होतं हे रताळाचं वेल कापायचं. तर माझी आईसुद्धा आली होती रताळं काढायला. 2 दिवस होते ती आणि रताळं काढून झाल्यानंतर मग गेली, कारण हे कामच अवघड असतं रताळं काढायचं. त्याच्यामुळं आणि कसं आहे की मुलांना यासाठी मी शेतात आणलं होतं की सगळ्या कामांची सवय असावी, कारण कुणावर वेळ कशी येते आणि ती सांगून येत नाही. त्याच्यामुळं सगळ्या कामाची सवय असलेली बरी असते. त्याच्यामुळं मी मुलांनाही घेऊन आले होते. मीही आहे व्हिडिओ, मी फक्त व्हिडिओ काढत होते, पण मीही काम केलं. मीही काम करतच होते, फक्त 2 मिनटं थांबले होते सावलीला, त्यावेळेला व्हिडिओ काढला होता मी. तर हे कार्यची फुलं आहेत, तुम्हाला माहीत असेलच. कार्य ह्यासाठी लावतात की हे वाळल्यानंतर ह्याच्या ज्या बिया असतात त्या बियांचं म्हणजे त्याला कार्य म्हणतात, त्याचं तिळकूट आपल्याला करून आपल्याला आपलं आमटीत घालायला बरं पडतं. तर इथं माझी कामं आवरून झाली होती. दुपारचं जेवणानंतर आवरून भांडी वगैरे म्हणून इथं कामाचं आवरलं होतं. आणि कामं आवरल्यानंतर पाऊसही आता कमी पडतो, त्याच्यामुळं लागली झाडांना पाणी घालून घेतलं, कारण अशा दिवसात झाडे वाळतात जास्त आणि ती कुंडीत असल्यामुळं जरा पाणी घालायला लागते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये